हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथे मी किचन क्लिनिंग करायला घेतलं आहे, कारण बरेच दिवस झाले क्लिनिंग झालंच नाही आणि काही कारणाने आम्ही सासरी येऊन जाऊन होतो, कारण हर्षचा वाढदिवस पण होता आणि जायवळ पण करायचं होतं। तर त्याच कारणाने खूप धावपळ झाली आणि वेळही मिळाला नाही की क्लिनिंग करता येईल। आणि नेहमी कसं आपण डबे वगैरे क्लीन करतच असतो, आणि पण इथे बरेच दिवस झाले मला क्लिनिंग करायला मिळाली नाही। त्यामुळे मी विचार केला की आज क्लीन करून घेते, कारण भरपूर धूळ जमा झालेली डब्यांवरती आणि जो आपली स्पेस असते ना स्टोअर करायची किचनच्या खाली, तर तिथे खूप धूळ झाली होती। आपण कसं नेहमी वरचीवर पुसतो लादी वगैरे पुसताना, पण बरेच दिवस झाले की शक्य नाही झालं ते। आणि हर्ष झोपला होता महत्त्वाचं म्हणजे, म्हणून मी क्लीन करायला घेतलं होतं। आणि थोडं क्लीन करताना हर्ष उठला आणि त्यानंतर आई आली। आईला सांगितलं तू हर्षला बघ, मी पटकन क्लीन करून घेते। ॲक्च्युली डीप क्लिनिंग करायचं होतं, पण शक्य झालं नाही हर्ष उठल्यामुळे। म्हटलं चला आपण पटकन पुसून घेऊया, कारण खूप धूळ साचली होती। इथे कसं रोड आहे ना जवळच आहे आणि वाहनांची सतत ये जा सुरूच असते। परत उन्हाळ्यामध्ये कसं धूळ जास्त येते ना घरी, त्यामुळे खूप धूळ झाली होती। आणि विंडो ओपनच ठेवते मी दिवसा, कारण व्हेंटिलेशन महत्त्वाचं आहे घरात। आणि लहान बाळ असल्यामुळे कसं बाहेरची हवा येणं म्हणजे गरजेचं आहे आपल्यासाठी। आणि इथे झाडं वगैरे भरपूर आहेत, कधी कधी वारा सुटतो ना तर भरपूर धूळ येते। आणि इथे मी क्लीन करायला घेतलं आहे। आणि तुम्हाला आता ऑड वाटत असेल की माझा अवतार बघून, काही जणींना आवडतही नसेल बघितलेलं, कारण गाऊनवरती आहे आणि केसांची दशा तुम्ही बघू शकता। पण क्लिनिंग करताना थोडीच आपण प्रॉपर तयारी करून क्लिनिंग करू शकतो ना। आपलं कम्फर्टनेस महत्त्वाचं आहे, आपण कम्फर्टेबल असणं महत्त्वाचं आहे क्लिनिंग करताना। आणि क्लिनिंग करताना झाडलोट करताना कसं आपला अवतार होतो शेवटी, साफसफाई करताना कसा होतो ते प्रत्येकाला अनुभव असेलच। म्हणून म्हटलं आपण नंतरच व्यवस्थित तयार होऊया क्लिनिंग हे साफसफाई वगैरे झाल्यावरती, कारण खूप गरमसुद्धा होतो आणि घाम वगैरे येतो। मग आपण काय तयारी करून आपण अशी कामं कशी आपण प्रॉपर तयार होऊन करूच शकत नाही ना। सो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की माझा अवतार इग्नोर करा। आणि मग अजून एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला घराचा कलर जरा खराब झालेला दिसेल। आम्ही रेंटने राहतो, तुमच्या माहितीसाठी सांगते, जे नवीन असतील त्यांच्यासाठी आम्ही रेंटने राहतो। तर बघूया आता, ते आमचे ओनर आहेत घरमालक, ते कधी कलर करतात। आय होप की ते दिवाळीपर्यंत करतील, कारण खूपच खराब झालेलं आहे ना। आणि यावर्षी करणार होते ॲक्च्युली, त्यांनी त्यांच्या घराला कलर करून घेतला होता। आणि आमच्या इथे म्हणजे आम्ही जिथे राहतो ना त्या गॅलरीमध्ये बाहेर कलर केला आहे त्यांनी, पण हर्ष कसा लहान होता म्हणून शक्यतो आम्ही टाळलं कलर करायचं काम, कारण त्याने कसं त्रास झाला असता मलासुद्धा आणि हर्षलासुद्धा। आणि आय होप आता दिवाळीपर्यंत करतील, कारण खूपच खराब झालेलं आहे। तुम्हाला आवडतही नसेल कदाचित बघायला माझे व्हिडिओ, तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि लवकरात लवकर कलर करतील अशी अपेक्षा करते मी। आय होप दिवाळीपर्यंत, कारण कोणाला वाटत नाही ना की आपलं घर नीटनेटकाने छान दिसावं, आपण जिथे राहतो ती वास्तू छान असावी असं प्रत्येकालाच वाटतं। तर मलाही असं वाटतं। तर बघू दिवाळीपर्यंत कलर होतो की नाही। आणि इथे व्यवस्थित सगळं जो काउंटर आहे ना, जी स्पेस आहे ना स्टोअर करायची, ती मी पूर्ण क्लीन करून घेतली, पुसून घेतली। आणि त्यानंतर जे काही डबे आहेत ना डाळीचे, साखर आणि चहा पावडरचे वगैरे, आणि सुक्या मिरच्या आहेत, परत कडधान्याच्या बरण्या आहेत आणि काही एम्प्टी कंटेनरसुद्धा आहेत, त्यासुद्धा मी पुसून स्वच्छ करून ठेवल्या आहेत। कारण एम्प्टी कंटेनर मी लगेच घासून घेते, जर काही एखादी बरणी वगैरे
रिकामी झाली ना की मी पटकन घासून व्यवस्थित ड्राय करून घेते, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट काही सामान आणलं की आपण पटकन भरू शकतो त्यात. आणि अशा पद्धतीने क्लिनिंग वगैरे झाली. खालचा पण मी जे काही स्पेस आहे ना, खालची डबे वगैरे ठेवायची, तीसुद्धा मी क्लीन करून घेतलेली आहे. आणि हे माझ्याकडे कांदे बटाटे ठेवतो ना, ते जाळं आहे प्लास्टिकचं. तर त्यात मी ज्या काही बरण्या आहेत ना, त्या मी स्वच्छ पुसून एकावर एक मांडून ठेवल्या आहे, जेणेकरून जास्त पसाराही होणार नाही खालच्या जी काही स्पेस असते ना त्यामध्ये. आणि हर्ष कसा आता तो जो कट्टा आहे ना, तो धरून उभं राहायला बघतो आणि पुढे तो बरण्या वगैरे काढणारच आहे. ते काही सगळ्यांनाच अनुभव असेल, तुम्हा सर्वांनाच. तर त्या भीतीने मी विचार करते की काय करता येईल की जेणेकरून सगळं सामान व्यवस्थित राहील, दिसायला पण आणि हर्षला पण काढता येणार नाही. सो प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की मी काय आयडिया केली पाहिजे हे सगळं स्टोअर करण्यासाठी, बरण्या वगैरे कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे. तर हे जे मी रॅक आहेत ना बटाटे वगैरे ठेवायचे, ते मी रिकामे केले, स्वच्छ घासून आईने घासून दिले स्वच्छ. त्यानंतर ड्राय करून ज्या काही बरण्या आहेत ना, त्या मी अशा पद्धतीने त्यामध्ये ठेवल्या आहेत. आणि ह्या ज्या स्पेअरमध्ये बरण्या आहेत ना, ब्लॅक कलरची लीड आहे त्याला, तर ती मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती. 12चा सेट होता. माझ्याकडे लिंक असेल तर मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, कारण ते खूप स्पेशियस असतं. खूप हेल्पफुल झाली त्या बरण्यांची. आणि दिसायला पण आपल्याला जे काही आपण कंटेनरमध्ये ठेवतो ना, ते आपल्याला दिसून येतं ट्रान्सपरंट असल्यामुळे. आणि स्पेशियस आहे, म्हणजे एकावर एक आपण रचून ठेवू शकतो आणि जेणेकरून जास्त जागासुद्धा राहत नाही बरण्या ठेवण्यासाठी. म्हणजे खूप हेल्पफुल होते. आणि एकावर एक ठेवल्यामुळे कसं आपल्याला बऱ्याच गोष्टी तिथे स्टोअर करता येतील. आणि हे अशा पद्धतीने मी हे सगळं रचून घेतलं, व्यवस्थित ठेवले आहेत. आणि जे काही रिकाम्या बरण्या आहेत ना, त्या एक बाजूला ठेवल्या आहेत, कारण पुढे जे काही आपण सामान घेऊन येऊ ना, त्यात मी पटकन मला भरता येईल. आणि इथे तुम्ही हर्षची लुडबुड बघू शकता. तो उठला आणि मम्मीला पण तो ऐकत नव्हता, कारण तो सारखा इथेच येतो. मला माहीत नाही तो किचनमध्ये त्याला काय आवडतं, तो सारखा इथेच येत होता. आणि इथे मला तांदूळ ठेवण्यासाठी एक डबा हवा होता. ॲक्च्युली मी 5 किलोचा जो काही पिठाची बॅग आणलेली ना, जी रेडीमेड पीठ, तर ते पीठ मी 2 कंटेनरमध्ये ठेवलं होतं. आणि ते बहुतेक एका डब्यातलं संपत आलेलं, म्हणून मी ते दुसऱ्या डब्यात ट्रान्सफर केलं आणि तो डबा घासून घेतला आणि पूर्ण उन्हामध्ये ड्राय करून त्यात मी हे आपले तांदूळ मी स्टोअर केले आहे. आणि हर्षची लुडबुड तुम्ही बघितलीच असेल, तर मम्मी त्याला घेऊन गेली हर्षला, जेणेकरून माझं काम पटकन आवरेल. कारण अर्धा 1 तासाचं काम आहे ना, ते मुलांमुळे ना दिवसभर तसंच राहून जातं, करताच येत नाही पूर्ण. आणि असंच नेहमीच माझ्यासोबत होत असतं. तुमचा कसा अनुभव आहे, तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्ही कशा पद्धतीने हँडल केलं आहे, प्लीज मला आयडिया द्या त्याबद्दल, की मी सुद्धा माझ्यामध्ये सुधारणा करेल आणि हर्षला आणि घर हे दोन्ही व्यवस्थित मला बॅलन्स करता येईल. प्लीज मला कमेंट करून नक्की सुचवा, मी नक्की तुमच्या कमेंटची वाट बघेन. आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि इथे मी जो काही कंटेनर ड्राय केला होता ना उन्हामध्ये, तर मी पुन्हा एकदा एका सुक्या कपड्याने पुसून घेते. आणि त्यानंतर तांदूळ आहेत ना, ते मी त्यामध्ये भरून ठेवले. आणि खाली जे तुम्हाला हे डबे वगैरे दिसत आहेत ना, तर त्या एका डब्यांमध्ये मी साबण वगैरे जे काही आपले क्लिनिंगचं सामान असतं ना, आंघोळीचं साबण,
किंवा मग कपड्यांचे साबण, पावडर, डिटर्जंट पावडर आणि बाथरूम क्लीनर वगैरे ते मी एका डब्यात स्टोअर करून ठेवते, जेणेकरून ते एका ठिकाणी राहतील आणि सहज आपल्याला त्या गोष्टी वेळेवर भेटतील आणि पसाराही होणार नाही. तर अशा पद्धतीने क्लिनिंग झालेली आहे. आणि इथे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि तुमचे काही आयडियाज असतील, काही सजेशन असतील तर प्लीज मला कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.